देवा आज तुझ्याकडे आले रे। पेशव्यांच्या काळात उभारण्यात आलेले हे मंदिर आजही श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक आहे। रामनवमीच्या निमित्ताने येथे सकाळपासूनच भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मंदिर परिसर फुलांनी आणि आकर्षक रोषणाईने सजवण्यात आलाय। जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेले आहे। भक्तगण मोठ्या श्रद्धेने श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचे दर्शन घेत आहेत आणि सुख, शांती, समृद्धीसाठी प्रार्थना करत आहेत। विशेष म्हणजे आज संध्याकाळी मंदिरातून पारंपरिक पद्धतीने पालखी सोहळा देखील काढण्यात येणार आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभाग घेणार आहेत। पुण्यातील तुळशीबाग राम मंदिरात साजरा होणाऱ्या या उत्साहाने पुन्हा एकदा भक्ती आणि परंपरेचा सुंदर संगम घडवून आणला आहे। आज संपूर्ण देशभरात अत्यंत भक्तिभावाने रामनवमी साजरी केली जाते। आजचा दिवस म्हणजेच भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव आणि आपण आता सध्या पुण्यातील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अशा ठिकाणी आहोत। पुण्यातील तुळशीबागेतील राम मंदिर येथे आपण आता उभे आहोत। राम जन्मापर्यंत 10 दिवस उत्सव चालतो। 10 दिवसाच्या उत्सवामध्ये रोजच्या रोज संध्याकाळी पालखी आरती झाल्यानंतर पालखी 10 दिवस निघते, 8 ते 9 वाजेपर्यंत। त्यामुळे आणि शेवटच्या दिवशी पूर्ण प्रदक्षिणा तुळशीबागेला घालून परत पालखी तुळशीबागेमध्ये येते रामाच्या मंदिरात। त्यातून मग काही मंडळांच्या दिंड्या, वारकरी संप्रदायाच्या सगळ्या दिंड्या येतात। ते रोजचे म्हणजे रामनवमीच्या दिवशीच येतात ते, आणि रामनवमीच्या दिवशी तिथं सुंठवडा वगैरेचा प्रसाद वाटला जातो।